2023 मध्ये मी जोग कॉलेजची व्हाईस प्रिन्सिपल म्हणून मी रिटायरमेंट घेतली बेसिकली. त्याला कारण असं झालं की थोडंसं रिसर्च हे महत्वाचं असल्यामुळे ज्या वेळेला तुम्ही ऍडमिन पोस्ट मध्ये असता त्यावेळेला तुम्हाला रिसर्च करणं काही शक्य होत नाही आणि म्हणून रिसर्चच्या ह्याच्यासाठी मी ही रिटायरमेंट घेतली आणि आता मी स्वतः एन्शियंट जॉग्रफी ऑफ इंडिया याच्यावरती बरंच काम करते आहे. याच्यामध्ये ऑफकोर्स हा सेकंडरी रिसर्च आहे जो माझा चालू आहे आता आणि त्याच्यासाठी मला वेळोवेळी सरांचं मार्गदर्शन लाभतं. तर त्यामुळे ह्यावेळेला मला जेव्हा राजीव सरांनी कार्लेकर सरांनी सांगितलं की मॅडम तुम्हाला दोन टॉपिक्स घ्यायचे आहेत, एक म्हणजे जॉग्रफी ऑफ इंडिया आणि दुसरा म्हणजे ह्युमन जॉग्रफी. आता तसं जर बघायला गेलं तर हे दोन्ही टॉपिक्स जे आहेत हे दोन्ही टॉपिक्स हे दे आर पेपर्स बाय देमसेल्व्स. त्यामुळे आत्ता जे आपण काय करणार आहोत, आत्ताच्या आपलं लेक्चर किंवा पुढचं जे लेक्चर असणार आहे ह्युमन जॉग्रफीचं जे सोमवारी आहे, ते आपण असं म्हणू शकू की ये तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी आहे, कारण एवढं त्याच्यामध्ये आहे. आणि फक्त एक 2च मिनिटं सांगते की एन्शियंट जॉग्रफी ऑफ इंडिया आता अभ्यास करताना जितकं तुम्ही वाचत जाताय, जितकं तुम्ही हे करत जाताय, तुम्हाला आपल्याला इतकी माहिती मिळायला लागते त्याच्याबद्दल. आपले आपले आपल्या पुराणांमध्ये, आपल्या वेदांमध्ये आणि आपले दोन एपिक्स म्हणजे जी दोन महाकाव्य आहेत, महाभारत आणि रामायण, याच्यामध्ये भारताबद्दल, भारताच्या शेजाऱ्या पाजाऱ्या देशांबद्दल आणि त्यावेळेचं जम्बूद्वीप आणि ह्या सगळ्या गोष्टींबद्दल इतकी डिटेलमध्ये अभ्यास केलेला आहे जो आपण आजपर्यंत आपल्याला माहीतच नाहीये. सो दॅट इज अ टॉपिक बाय इट सेल्फ. सो विथ दिस जस्ट अ फ्यू वर्ड्स ऑफ इंट्रोडक्शन मला वाटतं मी माझं लेक्चर चालू करावं. राजीव सर, स्क्रीन दिसतोय ना व्यवस्थित हो मॅडम, व्यवस्थित, अगदी काही प्रॉब्लेम नाही. आणि आवाजही येतोय ना? आवाजही व्यवस्थित येतोय. ओके, थँक्यू सर. सो गुड इव्हनिंग एव्हरीवन. आता आपण जसं मी तुम्हाला म्हटलं तसं वी आर स्टार्टिंग विथ जॉग्रफी ऑफ इंडिया आणि जसं राजीव सर म्हणले तसं की आपण 9वी आणि 10वी याच्यामध्ये कुठेतरी इंडिया केलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आपण कधीही इंडियाबद्दल फारसं काहीच जॉग्रफी ऑफ इंडिया याच्याबद्दल कधी असा अभ्यास केलेला कुणालाच आठवत असेल याच्याबद्दल मलाही जरा शंकाच आहे. तर आपण जर बघितलं तर या स्लाइडमध्ये मी बेसिकली दोन तुम्हाला मॅप्स दाखवलेले आहेत. One is the political map of India. Political map of India is which is giving you the 28 states, the union territories, 8 union territories. नंतर दिल्ली आपल्याला जे दिसतंय ते लाल याच्यामध्ये बरोबर मध्ये आपल्याला दिल्ली दिसतीये. दिस इज कॉल्ड ऍज द NCR, दॅट इज नॅशनल कॅपिटल रिजन. आता ज्याच्यामध्ये न्यू दिल्ली बरोबर बऱ्याच बाकीही काही काही गोष्टी, बरेच काही काही प्रदेश जे आहेत, काही उत्तर प्रदेश मधले आहेत, काही हरियाणा मधले आहेत, ते दिल्लीचा भाग आहेत. सो दॅट इज कॉल्ड एज NCR, नॅशनल कॅपिटल रिजन. त्यामुळे मी तुम्हाला एक पॉलिटिकल मॅप दाखवलाय ज्याच्यामध्ये तुम्हाला भारताचे जे नेक्स्ट नेबर्स आहेत ते पण दिसत आहेत, लाईक पाकिस्तान, अफगाणिस्तान, चायना, नेपाळ, श्रीलंका, बांगलादेश, हे सगळे दिसत आहेत. आणि त्याच्याच बरोबर जो दुसरा मॅप आहे, दुसरा नकाशा जो आहे, that is a map of physical features of India which make up India. आणि खरं जर सांगायचं झालं तर these physical features, the climate, these are the two factors which dictate or which have a very what we can say is a great impact on geography of India. So we'll try and understand what do we mean by that. पण हे जे आहेत हे आपल्याला जे हा जो नकाशा आहे हा फिजिकल इंडिया आहे, that is physical map of India. These are the Himalayas in India, Himalayas which go over here, and these are the Purvachals. आणि त्याचबरोबर हे नॉर्थ इंडियन प्लेन्स आपल्याला दिसत आहेत. या सगळ्याबद्दल आपण अभ्यास करणारच आहोत. दिस इज द प्लॅट्यू रिजन. These are the coastal areas, the eastern coastal region and the western coastal region, and these are our islands, the Andaman and the Nicobar and the Lakshadweep Island. So these are the two very important maps of India with which we can study India. So sorry. Yeah. Now we go to this very important slide, and that is
being an oldest civilization in India, India has two principal names which are official, India and Bharat. आता आपल्याला माहिती आहे G20 मध्ये भारत या नावासाठी नावावरती खूप चर्चा झाली की president of Bharat inviting the people for that G20. तर भारत हे जे नाव आहे हे काही भारतासाठी नवीन नाही आहे किंवा कॉन्स्टिट्यूशन मध्ये सुद्धा आर्टिकल 1 मध्ये लिहिलंय म्हणून नाहीये, बट भारत इज अ नेम विच इज गिव्हन टू आवर कंट्री फॉर अ व्हेरी व्हेरी लॉंग टाइम. आणि हे तुम्हाला पुराणांमध्ये वाचायला मिळतंय, तुम्हाला हे वेदांमध्ये काही वेदांमध्ये आहे, आपल्या एपिक्स मध्ये आहे. सो दॅट इज द थिंग. द नेम इंडिया इज डिराइव्ड फ्रॉम द रिव्हर इंडस. आता इंडस ही जी नदी आहे किंवा सिंधू ही जी नदी आहे ही आज भारतामध्ये खूप कमी डिस्टन्सनी वाहते, पण पूर्वीचा जो भारत होता ज्याला आपण अखंड भारत म्हणतो, जो आज पाकिस्तानचा हिस्सा आहे, त्याच्यामध्ये असताना ही जी सिंधू नदी होती ही खूप महत्वाची नदी होती. सिंधू सरस्वती ह्या दोन खूप महत्वाच्या नद्या होत्या ज्याच्यावरती संपूर्ण आपण असं म्हणू शकतो की इंडियन सिव्हिलायझेशन इज बेस्ड ऑन दीज टू रिव्हर्स. So the name India is derived from Indus or Sindhu and has widely been used in Greek by Herodotus and in English in the 17th century. Indica is an account of Mauryan Greek by the Greek writer Megasthenes. Indica हे संपूर्ण भारताबद्दलची माहिती असणारं ग्रीक रायटरचं हे आहे. The present name of our country as known to the rest of the world is India or Hindustan. We'll try to understand why. The origin of these two names can be traced to our early invaders of the country. They were mainly the Persians and the Greeks. Moving through Central Asian regions, the Persians advanced towards India. When they reached the banks of the mighty Sindhu in the northwestern corner of India, they called it by the name Hindu. त्याला कारण असं आहे की पर्शियन मध्ये SI becomes high. Psi becomes high. So the river Sindhu took the Persian name Hindu and the inhabitants began to be called as the Hindus. हे त्याचं खरं कारण आहे. Why our country got the name as Hindustan, Hindu. आणि मग ज्या वेळेला अरब लोक आले त्यावेळेला हिंदू लोकांचा जो देश आहे, जो प्रदेश आहे, that is Hindustan. Hindu is the name which has been given to us due to this river Sindhu, or what you call as the Indus. Next. The Greek were the next to appear on the Indian soil. These ancient Greeks used to call Sindhu as Indus. Thus, river Sindhu in the course of time became familiar as Ind or Hind. The Arabs came to India in the 8th century AD. The land of Ind or Hind came to be called as Hindustan by the Arabs. Among all the foreign invaders and rulers, the last were the British. The Ind or Hind of the Persians and Greek was named as India by Britishers. They gave wider usage to the name of our country, India, and its people came to be known as Indians throughout the world. So that is the thing. Bharat हे नाव मागे पडलं. त्याला कारण हे आहे की these people who came to the Indian continent, Indian subcontinent, they referred to Sindhu as Hindu, and the people staying on the banks of this river came to be called as Hindus. Then the Greeks, they started calling it as Indus, Ind, and then the Britishers gave the name India. Now, India, that is Bharat, shall be the union of states, says Article 1 of Indian Constitution. So, our founding fathers or our constitutional, the people who wrote our constitution were very clear that India, that is Bharat, shall be the union of states, says Article 1 of Indian Constitution. Article 1 states the unity of India. It is, we all know, आपण दर वेळेला म्हणतो unity in diversity. We'll try and understand what do we mean by unity in diversity once we go ahead with the lecture. It declares that all the various entities comprising the country will come together as one nation, preserving the territorial integrity and sovereignty of India. This unity is crucial for maintaining peace, stability, and overall progress of the country.
See, because of unity, the progress of the country can be achieved. India is in form of a peninsula having a shape of irregular quadrilateral. Jari asla tari, this is the peninsula. This is the peninsula. Peninsula is a land where three sides of the land are sided by waters. So that is a peninsula. It's a vast subcontinent having 1/5 of the world's population. India is the only country in the world which has an ocean being named after it. That is what you call as the Indian Ocean. Sorry. In 1947, with the achievement of independence, India lost two of its important limbs. One was Pakistan and another was East Pakistan at that time. And then in 1971, the East Pakistan got its independence and it came to be known as separate identity, what you call as Bangladesh. India is a country with great geographical extent. It sprawls from the snowy northern Himalayan ranges to the shores of Indian Ocean in the south. Not only Indian Ocean, but the two arms of the Indian Ocean, that is Arabian Sea and the Bay of Bengal. It belongs to the continent of Asia, which is the largest continent of the world. It forms a part of South Asia and is separated from Asia by the Himalayan ranges. In the north are the lofty Himalayas, part of which are permanently ice covered. Like we know the regions, what you call as the Himadris, the higher Himalayas, we'll be talking about that. Here you have the permafrost condition. Here you have the snow throughout the year. And that is what we say. To the south of the Himalayas is the Indo-Gangetic Plain, or what you call as the Northern Plain, which is well known for its fertile soil. The western part of this plain is the Thar Desert, what you call as the Great Indian Desert. South of this plain is the Peninsular Plateau. This entire thing is your Peninsular Plateau, comprising of an uneven plateau which is surrounded by eastern coastal plain and the western coastal plain. Indian landmass gets abundant sunshine from the tropical sun and splashing rain from the monsoons. These are the two very important climatic factors which are important for the Indian people. So this is very, very important. So as I said, as I said, the physical features and the climatic factors, they play a very, very important role in governing the geography of India. We'll understand that. About 6,100 kilometer long coastline of the mainland of India is washed by the three sides is washed on the three sides of the country by Indian Ocean and its two arms, as I said, the Arabian Sea in the west and the Bay of Bengal in the east. If we add to this the coastline of Andaman and Nicobar Islands and the Lakshadweep Islands, the total area of coastline stretches for 7,117 kilometers. Next to the Himalayas, sorry, I think I have missed one. Yes. The peninsular tableland juts into Indian Ocean. The Tropic of Cancer passes through the middle of the country. This is your Tropic of Cancer, which passes through the middle of the country, dividing it into two latitudinal halves, 15 on each side. South of 22 degrees north latitude, the country tapers off into the Indian Ocean, where you have the two arms. India shares her 15,200 kilometer long land frontier with Pakistan in west and northwest, Afghanistan in northwest, China in the north, Nepal, Bhutan, Bangladesh, Myanmar in the east, and India's longest border is with Bangladesh, while the shortest border is with Afghanistan. Next to the Himalayas, the Indian Ocean is the most important dominant factor which has influenced the destiny of India. Why? Through the waters of Indian Ocean,
India could establish her trade contacts not only with her neighbors, but with other countries in the historic past. As of modern times, this geographical unit has become very important strategically also. We know that Indian Ocean is strategically important ocean today, where because of the growing importance of India, China is trying to have its bases in the Indian Ocean. In fact, it was always important strategically as the Himalayas. One of the greatest climatological phenomena, the monsoon winds, have their origin in the Indian Ocean. So Indian Ocean is important, one, for trade, and very, very important than that is the climatological factor. Now, when we look at our country, the extent of our country, it's a huge country. It's a huge, huge, huge place. So India is a vast country entirely lying in the northern hemisphere. The main land extends between 8 degrees 4 minutes north to 37 degrees 6 minutes north latitude, and 68 degrees 7 minutes east to 97 degrees 25 97 degrees 25 minutes east. This is the absolute location, the location which has been calculated by taking the latitudes and the longitudes. The Tropic of Cancer, that is 23.5 degree north latitude. This is your Tropic of Cancer. Tropic of Cancer म्हणजे कर्कवृत्त. Divides the country into almost equal parts. India is bounded by the Himalayas in the north, west, north, and northeast. South of 22 degree north latitude, it begins to taper and extends towards Indian Ocean. This is your Bay of Bengal and the Arabian Sea. The southeast and the southwest mainland lie Andaman and the Nicobar Island. This is the southeast, and to the southwest, you have the Lakshadweep Island. This is what we can call as the relative location also. Now, the size of the country, the Indian landmass. The landmass of India has an area of 3.28 million square kilometer. The India's total area accounts for 2.4% of the total geographical area of the country, of the world. India is the 7th largest country of the world. India has a land boundary of 15,200 kilometers, and the total length of the coastline of mainland, including Andaman and Nicobar and Lakshadweep, is 7,516.6 kilometers. The east-west extent, that is this, or the west-east extent, whatever we can say, is 2,933 kilometers, while the north-south extent, that is this north-south extent, is 3,214 kilometers. India extends, I've told you about that. The latitudinal and longitudinal extent is about 30 degrees. Many of the Indian states are larger than many countries of the world. The southernmost point of the country is Indira Point. This is Indira Point, which has been devastated, which has been destroyed a lot during the 2004 tsunami. Indira Point, which lies on 6 degree 4 minutes north latitudes, and Kanyakumari is the southernmost point on the mainland. The northernmost point of India is located in the state of, Jammu and Kashmir, which is called as the Indira Col. It is at the altitude of 5,764 meters. Is a mountain pass located in the Indira Ridge on the Siachen Mustaq in the Karakoram range. India and the world. As I said, India is located in the continent of Asia. It lies in the southeastern part of Asia, and it has been cut away from the main Asian country, main Asian landmass due to the Himalayas. India shares a land boundary with 7 countries: Pakistan and Afghanistan, China, Nepal, Bhutan, Myanmar, and Bangladesh in the east. Among this, longest boundary shared by Bangladesh is 4,096.7 kilometers, and shortest by Afghanistan, 106 kilometers. Across the sea, the southern neighbors are Sri Lanka and Maldives. So the Maldives and Sri Lanka. Sri Lanka is separated from India through a narrow channel of sea formed by Palk Strait,
and the Gulf of Mannar, and the Maldives Islands are situated to the south of the Lakshadweep Islands. Now, as far as the political map of India is concerned, India has 28 states and 8 union territories. Now, before going into the geography of modern India, let us try and understand a little bit. I know that you did had certain lectures, so you must be knowing about it. We need to know a little bit about tectonic history of India. So tectonically, how India was disturbed, how India is formed due to one of these things. We'll try and understand. So these are the two maps. These are not to scale. These are two maps, one map showing you the position of the earth and its position of the continents, say 140 million years ago, when India was part of the supercontinent called as Gondwana. And the right image shows what India is today. So the right image shows India as today. More than 140 million years ago, India was a part of the supercontinent called as Gondwana, which was in the southern hemisphere. The Indian subcontinent emerged as a separate geographical unit some 40 million years ago. That is, this particular thing, what was trying to happen is, this is in the Permian age. This is in the Triassic age, where India was still the part of the Gondwana land. This is the Cretaceous area, where India has started its movement, its travel towards the northern hemisphere, crossing the equator, and this is what we see today. So, originally peninsular India, together with Antarctica, Africa, Arabia, and South America, is considered to have been the part of the southern supercontinent called as the Gondwana land. So this is your Gondwana land. Earlier, Gondwana land together with northern supercontinent, Laurasia, comprised North America, Europe, and most of the Asia north of Himalayas formed a single landmass, which was called as Pangaea. The Gondwana land and Laurasia became two separate units. Due to the tectonic movements, different parts began to break away and from Gondwana land, giving rise to separate geographical units, including peninsular India. This process began 225 million years ago, and 40 million years ago, India became a separate unit. So this is what we try to say. Now, India, this is a very, very famous, it's used by most of the geomorphologists, most of the geologists. This diagram has been used. India moved north to join Eurasian continent. Eurasian continent some 58 to 37 million years ago. In comparison to the earlier dates, India's Himalayan boundary is very, very young. The uplift of the Himalayas took place in 4 phases. The final uplift took place in the Pleistocene epoch, that is 2 million to 12,000 BC. Himalayas play an important part in forming the Indo-Gangetic plain through its rivers, which are brought down alluvial deposits in the Pleistocene epoch. Now, if you look at it, this is again an artist imagination. If you look at it, the physiography of India looks like this. The physiography of an area is an outcome of structure. Structure, what type of geological structure does that particular region has? The processes is the exogenic and the endogenic activities which have taken place. Exogenic, that is the activities which have taken place on the surface of the earth, and endogenic, the activities which have taken place below the surface of the earth and the stage of development. Land of India exhibits great physical variations. Geologically, peninsular India constitutes one of the ancient land masses and the most stable land blocks on the surface of the earth. It is composed of igneous and metamorphic rock, while with gently rising hills and wide valleys. Himalayas and the northern plains are most recent landforms. Himalayan mountains represent the youthful topography with high peaks, deep valleys, and fast-moving rivers.
The northern plains are formed of the alluvial deposits. Now, these are the physiographic divisions of India. I have talked about it. Again, I will be repeating. You have the Himalayas, the northern plains, the peninsular India, the Great Indian Desert, or what you call as a Thar Desert, the coastal plains, the western coastal plain, the eastern coastal plain, and the islands, the Lakshadweep Island, and the Andaman and the Nicobar Island. The Himalayas. The Himalayas represent the loftiest and one of the ruggedest mountain barriers of the world. The mountains are geologically young and structurally fold mountains. The approximate length of the Himalayas is 2,500 kilometers from east-west, and the width varies from 400 kilometers in Kashmir to 150 kilometers in Arunachal Pradesh. This is what actually happened by formation of the Himalayan range. The Indian-Australian plate getting submerged below the Eurasian plate, giving rise to the एक Himalayas. मिनिट मॅडम, मी थोडं डिस्टर्ब करू का? हा. थोडस मराठीमध्ये घ्या. स्लाइड्स इंग्लिश मध्ये असतील पण मराठीमध्ये थोडस एक्सप्लेनेशन द्या. ठीक आहे मॅडम. ओके. आता एक गोष्ट, त्याच्यातले टेक्निकल टर्म्स मला मराठीमध्ये सांगता येणार नाहीत मॅडम, पण मी बाकी तुम्हाला मराठीमध्ये सांगायचा प्रयत्न करते. ही जी आहे ही भारत आणि ऑस्ट्रेलियाची तबकडी आहे, ज्याची सबमर्जन्स हा युरेशियन प्लेटच्या खालती झाला आणि त्याच्यामुळे हिमालयाची निर्मिती इथे झालेली आहे आणि तिबेटचा पठार हे आपल्याला इथे दिसतं. नाव हे जे आहेत, दीज आर द रेंजेस ऑफ हिमालयास, म्हणजे हिमालयातल्या ज्या विविध रांगा आहेत याबद्दल इथे माहिती दिलेली आहे. आणि यातला पहिली रांग जी आहे त्याला ट्रान्स हिमालयाज म्हणतात, किंवा त्याला कधी कधी टिबेटियन हिमालयन रेंज पण म्हणतात, किंवा त्याला तेथिस हिमालयन रेंज पण म्हणतात. या अशा त्याला हे काही नावं दिलेली आहेत. ही जी आहेत ही कुठे आहेत तर इट इज लोकेटेड इन द नॉर्थ ऑफ ग्रेट हिमालयाज, म्हणजे ग्रेटर हिमालय ज्याला म्हणतात, ज्याला आपण हिमद्री म्हणतो, किंवा ज्याला आपण म्हणजे द ग्रेटर हिमालयाज, हिमालयातली सर्वात उंच रांग आपण ज्याला म्हणतो, त्याच्या उत्तरेकडे आपल्याला ह्या हिमालयाच्या ज्याला आपण ते ट्रान्स हिमालयाज किंवा तेथिस हिमालयाज किंवा टिबेटियन हिमालयन रेंज असं म्हणतो, याच्यामध्ये कुठल्या कुठल्या रांगा येतात तर ह्याच्यामध्ये काराकोरमची रांग येते, लडाखची रांग येते, कैलाशची रांग येते. या सर्व रांगा ज्या आहेत या तुम्हाला ट्रान्स हिमालयामध्ये बघायला मिळतात. त्याच्यानंतर ग्रेटर और इनर हिमालयाज और हिमद्रीज. ग्रेटर हिमालयाज, these are called as the greater Himalayas, ज्याच्यामध्ये most of the ranges, most of the peaks किंवा ज्याला आपण शिखरं म्हणतो, ही 6,000 मीटर पेक्षा जास्तच आहेत, अशी आहेत. आणि त्यामुळे आपल्याला कुठली कुठली इथे महत्वाची या ग्रेटर हिमालयास किंवा ज्याला आपण हिमद्री म्हणतो, या ठिकाणी हा बर्फाळ प्रदेश आहे, हा बर्फाच्छादित प्रदेशच असतो. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला कुठली महत्वाचे पीक्स किंवा कुठली महत्वाची शिखरं आहेत तर याच्यामध्ये माउंट एव्हरेस्ट आहे, कांचनगंगा आहे, मकालू आहे. मला माहितीये ही सगळी जी आहेत ही नेपाळ आणि भारत ह्याच्यामध्ये विभागलेली आहेत, पण ही सगळी रेंज जे शिखरं आहेत ही या ग्रेटर हिमालयामध्ये आहेत. नंगा पर्वत आहे, अन्नपूर्णा आहे, नंदा देवी आहे, नामचा बारवा आहे, ही सगळी ग्रेट हिमालयाज मध्ये आहेत. हे जे आहेत हे जे पर्वत आहेत हे वली पर्वत आहेत आणि यांचा जो गाभा आहे या ग्रेटर हिमालयाचा जो गाभा आहे किंवा व्हॉट यू कॉल एज द कोर ऑफ द ग्रेटर हिमालयाज, इट इज बीन मेड अप ऑफ ग्रेनाइट, इट इज बीन मेड अप ऑफ द मेटामॉर्फिक रॉक्स, आणि these are permanently snow covered with lots of glaciers. Glaciers म्हणजे या ठिकाणी खूप साऱ्या हिमनद्या आहेत आणि या हिमनद्यांमधनं बऱ्याच नद्यांचे उगम आहेत. The last range of the the third range of the Himalayas is the lesser Himalayas, or what you call as the Himachals. Himachal ज्याला आपण एरिया म्हणतो ती. This range lies to the south of Himadri and is composed of compressed and altered rocks. ही हिमद्रीच्या नंतर, हिमद्रीच्या दक्षिणेला ही तुम्हाला पर्वतरांग दिसते.
याची जी उंची आहे ती 3700 मीटर ते 4700 मीटर एवढी आहे आणि याची विड्थ जी आहे, विड्थ म्हणजे रुंदी जी आहे ही 50 किलोमीटरच्या आसपास आहे. आणि इथे आपल्याला कुठल्या रांगा बघायला मिळतात, तर म्हणजे कुठल्या रांगा आहेत याच्यामध्ये, तर पीर पंजाल, धौलाधार आणि महाभारत या रांगा या हिमालयामध्ये आपल्याला बघायला मिळतात. आणि द रेंज कन्सिस्ट ऑफ ब्युटिफुल व्हॅलीज ऑफ काश्मीर, कुलू, कांग्रा ऑफ काश्मीर अँड कुलू कांग्रा व्हॅलीज ऑफ हिमाचल प्रदेश. आणि त्यामुळे इथे आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये आपण ज्याला आपण म्हणतो हिल स्टेशन जी आहेत ती या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटची हिमालयाची रांग जी आहे त्याला आपण शिवालिक किंवा आउटर हिमालयाज म्हणतात. याला बहिर्गत असे हिमालय असंही म्हटलं गेलेलं आहे. आणि याला महाभारतामध्ये बहिरगिरी असं नाव दिलेलं आहे. आणि ज्याला आपण ग्रेटर हिमालया म्हटलं किंवा ज्याला आपण हिमद्री म्हटलं त्याला महाभारतामध्ये अंतरगिरी पर्वत असं म्हटलं गेलेलं आहे. द आउटरमोस्ट रेंज ऑफ द हिमालयस इज कॉल्ड एज शिवालिक्स. हे सगळ्यात म्हणजे त्याच्या पायथ्याशी आपण म्हणू शकतो त्याच्या पायथ्यापासनं इंडो गॅंजेटिक प्लेन्स ज्याला म्हणतात किंवा उत्तर भारतीय मैदानं ज्याला म्हणतात ही सुरू होतात. They extend over the width of 10 to 15 kilometers and have an altitude of 900 meters to 100 meters. These ranges are composed of unconsolidated sediments. याच्यामध्ये खूप सारे ज्या नद्या गाळ आणतात ह्या अशा जो गाळ आहे हा विखुरला गेलेला आहे. आणि these valleys are covered with thick gravels. Between the Shivaliks and the lesser Himalayas are the longitudinal valleys. या ठिकाणी आपल्याला अशा काही खोरी बघायला मिळतात. जशी देहरादून आहे, कोटली दून आहे, पटली दून आहे, ही अशी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आता हे जे हिमालयाची बघितली ही आपण नॉर्थ टू साऊथ हे बघितलं. बट इफ वी लुक ॲट देम फ्रॉम वेस्ट टू ईस्ट, हिमालय कॅन बी डिवायडेड इनटू 4 ranges, so four parts. What are they? काश्मीर और नॉर्थ वेस्टर्न हिमालयास, ज्याला आपण काश्मीर हिमालय म्हणतो. आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या रांगा येतात तर काराकोरम, लडाख, झांस्कर, पीर पंजाल या सगळ्या रांगा येतात. आणि पीर पंजाल आणि ग्रेटर हिमालयास म्हणजे हिमद्री आणि पीर पंजाल याच्यामध्ये काश्मीर व्हॅली जी आहे ही या ठिकाणी आपल्याला ही इथे आहे. आता इथे केरावा फॉर्मेशन्स आहेत. केरावा फॉर्मेशन्स जे आहेत हे लॅकिस्ट्राईन फॉर्मेशन्स आहेत. लॅकिस्ट्राईन फॉर्मेशन्स म्हणजे या ठिकाणी पहिल्यांदा काही तलाव होते किंवा काही सरोवर होती आणि ती सरोवर ही गाळाने भरल्या गेल्यामुळे या ठिकाणी ही केरावा फॉर्मेशन्स झालेली आहेत. आणि तिथे तुम्हाला ही का महत्वाची आहेत तर ही तुम्हाला आणि त्याच्याबरोबरच ग्लेशियल क्ले आणि ह्या सगळ्या गोष्टी तर आहेतच, पण ही महत्वाची अशासाठी आहेत की ह्या ठिकाणी केशराचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. यामध्ये काही पासेस पण आहेत. जसं आपण म्हणतो की खारदुंगला हे लडाख मध्ये आहे, जोझीला जे आहे हे ग्रेटर हिमालयामध्ये आहे, बनिहाल जे आहे ते पीर पंजाल मध्ये आहे, झास्कर मध्ये आहे. असे हे आपल्याला काही पासेस म्हणजे घाट आपण म्हणू शकू किंवा असे हे आपल्याला या काश्मीर हिमालयामध्ये बघायला मिळतात. आणि त्याचबरोबर इंडस नदी आणि तिच्या ज्या इंडस म्हणजे सिंधू नदी जी आहे आणि तिच्या 2 महत्वाच्या उपनद्या झेलम आणि चेनाब ह्या पण इथनं गेलेल्या आहेत. आणि तुम्हाला जम्मूदून आणि पठाणकोट दून हे असे दिसतात. त्याच्यानंतर हिमाचल किंवा उत्तराखंड हिमालय, हे जे हिमालय आहे हे हिमालय 2 नद्यांच्या बरोबर आपण याचं जे डिव्हिजन आहे ही आपण 2 नद्यांच्या मध्ये घेऊ शकतो. रावी जी पश्चिमेला आहे आणि काली जी आहे जी घागरा नदीची उपनदी आहे जी पूर्वेला आहे. या हा प्रदेश जो आहे हा या 2 नद्या आणि म्हणजे ह्या 2 महत्वाच्या ज्या नदी प्रणाली आहेत भारताच्या त्यांच्या मध्ये हा प्रदेश आपल्याला दिसतो. 2 नदी प्रणाली कुठल्या? इंडस आणि गंगा.
इंडस म्हणजे सिंधू आणि गंगा नदी प्रणाली. The Ravi, Bias, Satluj, tributaries of Indus, and Yamuna and Ghagra, tributaries of Ganga, flow through this region. The three ranges of Himalayas, Greater Himalayas, Lesser Himalayas, and Shivaliks, from north to south, are prominent in this region. And so there are these. हे जे हिमाचल किंवा उत्तराखंड हिमालयास जे आहेत ते कशासाठी महत्वाचे आहेत तर धर्मशाळा, मसुरी, शिमला ह्यासारखे जे हिल स्टेशन्स आहेत याच्यासाठी हे because this is an important industry in India, tourism industry. So it's important for that. त्याच्यानंतर आपल्याला दार्जिलिंग हिमालय जे आहेत ते हे पश्चिमेला या दार्जिलिंग हिमालयाच्या नेपाळ हिमालय आहेत आणि पूर्वेला भूतानचे हिमालय आहेत आणि it is a relative part of Himalayas but very very important part because river Tista flows through this region. This region is important as it consists of high mountain peaks like Kanchenjunga and which is the third largest mountain peak. This region along with Arunachal Himalayas is marked by absence of Shivalik formations. या ठिकाणी आपल्याला शिवालिक हिमालयाचे फॉर्मेशन्स अजिबात बघायला मिळत नाहीत. त्यानंतर अरुणाचल, it ranges east of Bhutan Himalayas to the Dipu Pass in the east. Kangtu and Namcha Barwa are the important passes in this region. आणि या ठिकाणी काही अत्यंत महत्वाच्या नद्या या ठिकाणून वाहतात. जसं सुभानसरी आहे, केमांग आहे, दिहांग आहे, दिबांग आहे, लोहित आहे. या सर्व ज्या नद्या आहेत या कुठे ना कुठेतरी ब्रह्मपुत्रेशी निगडीत आहेत आणि या ठिकाणी हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन हे आहेत. Eastern range, eastern hills or mountains beyond the Dihang Gorge, the Himalayas bend sharply to the south. हिमालय पर्वत जे आहेत ते दक्षिणेकडे वळतात आणि त्याला तुम्ही पूर्वाचल असं म्हणता. पूर्वाचल comprises of Patkai, that is the hills of Arunachal, Naga hills of Nagaland, Manipur hills and the Mizo or the Lushai hills. त्याच्यानंतर हिमालयाच्या नंतर हा अत्यंत महत्वाचा असा प्रदेश आहे भारतासाठी, द ग्रेट प्लेन्स ऑफ इंडिया विच लाय टू द साऊथ ऑफ शिवालिक. जसं मी तुम्हाला म्हटलं की शिवालिकच्या पायथ्याशी जे आहे ते भारतीय मैदान आहेत आणि हे बरोबर हिमालय उत्तरेकडे आणि त्यांच्या दक्षिणेकडे भारतीय मैदानांच्या दक्षिणेकडे भारताचं पठार आहे. हे कशामुळे तयार झालेले आहे? That they have been formed due to the Indus, the Ganga, the Brahmaputra and their tributaries. म्हणजे सिंधू, गंगा आणि ब्रह्मपुत्रा आणि त्यांच्या उपनद्यांच्यामुळे हा प्रदेश तयार झालेला आहे. It spreads over 7 lakh square kilometers. The northern plains are about 2,400 kilometers long and 240 to 320 kilometers broad. मी आता तुम्हाला सांगितलं हा जो प्रदेश आहे हा या हिमालयातल्या नद्यांमुळे तयार झालेला आहे. हा अत्यंत सुपीक प्रदेश आहे आणि या नद्या हिमालयातल्या नद्या आणि त्याचबरोबर पठारावरनही काही नद्या या उत्तर भारतीय मैदानांकडे वाहतात. जशी चंबळ आहे, शोण नदी आहे, अजय नदी आहे, जी यमुना, गंगा या नद्यांच्या ह्या उपनद्या आहेत ज्या पठाराकडनं मैदानाकडे जातात. As I said, it's very very important it's a fertile region. त्यामुळे शेतीसाठी अत्यंत महत्वाचा प्रदेश आहे आणि आपल्याला माहितच आहे की भारतीय संस्कृतीचा उगमच मुळी या प्रदेशात झालेला आहे. याला कारण असं आहे की अत्यंत उत्तम अशी मृदा म्हणजे ज्याला आपण सॉइल्स म्हणतो, अत्यंत उत्तम हवामान आणि त्याचबरोबर सपाट सुपीक प्रदेश आणि त्यामुळे या ठिकाणी शेतीला उपयुक्त अशी ही जमीन असल्यामुळे इथे हे झालेलं आहे. आता जर आपण भारतीय मैदानांचे काही छेद बघितले तर त्याच्यामध्ये आपल्याला पहिलं दिसतं पंजाबचं मैदान. Western part of northern plains is referred to as Punjab Plains. It is formed by Indus and its tributaries and larger part of it is in Pakistan. याचा जो जास्त भाग आहे, जसं आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला पाकिस्तानची निर्मिती झाली त्यावेळेला पंजाब was divided into East Punjab and West Punjab. पूर्व पंजाब आणि
पश्चिम पंजाब हे पाकिस्तानकडे गेलं आणि पूर्व पंजाब, पश्चिम पंजाब म्हणजे ही सगळी एरिया आणि पूर्व पंजाब जे आहे ते आपल्याकडे राहिलं. नाव पंजाब प्लेन्स आर वॉश्ड बाय by Indus as well as its tributaries. Most important tributaries which wash the Punjab plain are Ravi, Bias and Satluj. So very, very important. The Ganga plains, which extend between the Ghaggar and the Tista river, it spreads over the states of Haryana, Delhi, Uttar Pradesh, Bihar, partly Jharkhand and West Bengal. म्हणजे संपूर्ण हा जो प्रदेश आहे हा अत्यंत सुपीक प्रदेश आहे. कुठपासून सुरू होतो तर हरियाणापासून चालू होतो, दिल्ली आहे, उत्तर प्रदेश आहे, बिहार आहे, झारखंड आहे आणि पश्चिम बंगाल. आणि the Brahmaputra plains, they lie mainly in Assam. Then you come to the next important physical feature of India, and that is your peninsular plateau. Peninsular plateau म्हणजे हा प्रदेश. पेनिन्सुलर प्लॅट्यू याला आपण याला पठारी प्रदेश असं म्हणतो. The peninsular upland forms the largest physiographic division of India. With the general elevation of 600 to 900 meters, the region constitutes for an irregular triangle. हा काहीसा असा त्रिकोणासारखा आहे, पण एक्झॅक्ट त्रिकोण आपल्याला म्हणता येणार नाही. दिल्ली रीज इन द नॉर्थ वेस्ट इकडे, which is an extension of Aravallis. राजमहल हिल्स हे इथे आहेत टू द ईस्ट. गीर रेंज टू द वेस्ट, इथे गीर रेंज आहे ही बघा दिसतीये. आणि कार्डमम हिल्स टू द साउथ is the extent of the peninsular plateau. The northeastern extension is in form of Shillong and the Karbi Along plateau. Now, the peninsular plateau is the oldest landmass of the Indian continent, of the Indian region. The peninsular plateau is formed due to breaking and drifting of the Gondwana land. आपण बघितलं गोंडवाना भूमी जी आहे त्याच्या एका तुकड्यापासनं भारताचं पठार हे बनलेलं आहे. It is the oldest and the most stable landmass. It comprises of igneous and metamorphic rocks. Igneous, अग्निजन्य आणि रूपांतरित खडकांनी हे बनलेलं आहे. Indian plateau, peninsular India is made up of series of patlands, plateau. Patland म्हणजे असा भाग, it is a local name for lava capped mesas. Mesas म्हणजे असा उंचवट्याचा भाग ज्याला काही सपाट भाग आहे आणि त्याला तुम्ही पॅटलँड म्हणता. असे पॅटलँड प्लॅट्यूज कुठले कुठले आहेत? हजारीबाग, पलामाऊ, रांची, माळवा, कोइंबतूर प्लॅट्यू अँड द कर्नाटका प्लॅट्यू. आता हा जो पठाराचा भाग आहे या ठिकाणी खूप सारे उलथापालथ झालेले आहेत. काही भाग हा खचला गेलेला आहे, काही भाग हा वरती उचलला गेलेला आहे आणि आपल्याला हे सगळं दिसतं. त्याचबरोबर चंबळ खोरं जे आहे हे अत्यंत वेगळ्या प्रकारे असं निर्माण झालेलं खोरं आहे. रवाइन्स ऑफ चंबळ आपण जे म्हणतो. म्हणजे आपण जर दिल्लीकडे जायला लागलो आणि ज्या वेळेला आपण चंबळचं खोरं ज्या वेळेला ती आपली ट्रेन म्हणजे आपली रेल्वे क्रॉस करते त्यावेळेला आपल्याला अशा छोट्या 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 टेकड्या दिसतात, त्याला तुम्ही रवाइन्स म्हणता. द डिस्टिंक्ट फीचर ऑफ पेनिन्सुलर प्लॅट्यू इज, सगळ्यात महत्वाची गोष्ट, पेनिन्सुलर प्लॅट्यू इज बीन मेड अप ऑफ बेसाल्ट. हा जो आपलं पठार आहे हे पठार हे बसाल्टच्या खडकाचं बनलेलं आहे आणि बसाल्टच्या खडकापासनं, बसाल्टचा खडक जो आहे हा अग्निजन्य खडक आहे ज्याच्यामध्ये आयर्नचं म्हणजे ज्याला तुम्ही लोह म्हणता त्याचं प्रमाण जास्त असतं आणि त्याच्यापासनं जी मृदा तयार होते त्याला तुम्ही रेगूरची मृदा किंवा काळ्या कापसाची मृदा असं म्हणता. आणि त्यामुळे हे जे पठार आहे हे अत्यंत सुपीक असं पठार आहे. आता आपण जर बघितलं तर हे जे पठार आहे या पठाराचे आपण भाग करू शकतो. जसं ज्याला तुम्ही माळव्याचं जे पठार आहे याला सेंट्रल प्लॅट्यू म्हटलं जातं, सेंट्रल हायलँड्स म्हटलं जातं. हे माळव्याचं प्लॅट्यू पठार आहे. माळव्याचं पठार जे आहे ते विंध्य पर्वताच्या उत्तरेकडे आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी अरावली पर्वत दिसतात. अरावली पर्वतांना विच आर कॉल्ड ऍज द रेसिड्युअल माउंटन्स. अरावली पर्वत हे
पृथ्वीवरचे सर्वात जुने असे पर्वत रांगांपैकी एक रांग आहे आणि या ठिकाणी आता त्याच्यावरती खूप सारे इरोजन म्हणजे त्याची प्रचंड प्रमाणामध्ये झीज झालेली आहे आणि आज तिथे सगळ्यात उंच शिखर जे आहे त्याला गुरु शिखर असं म्हणतात आणि त्याची उंची ही 1722 मीटर एवढी आहे. त्यानंतर आपल्याला विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत हे या पठाराचे महत्वाचे भाग आहेत. त्यानंतर दख्खनचा पठार, द डेक्कन ट्रॅप्स किंवा डेक्कन प्लॅट्यू, व्हॉट यू कॉल ॲज, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अपार्ट फ्रॉम दॅट यू ऑल्सो हॅव इथे आपल्याला छोटा नागपूरचं पठार दिसतं. छोटा नागपूरचं पठार जे आहे ते अत्यंत महत्वाचं पठार आहे कारण या ठिकाणी भारताच्या बऱ्याच प्रमाणावरती खनिज संपत्ती जी आहे ही आपल्याला या ठिकाणी उपलब्ध आहे भारतामध्ये आणि त्याचबरोबर मेघालयामध्येही हे आपल्याला पठार गेलेलं दिसतं आणि छोट्या नागपूरचं पठार आणि मेघालयाच्या पठारामध्ये गारो खासी आणि जैंतिया या पर्वत रांगा ज्या आहेत तिथे आपल्याला हे पठार दिसतं. त्यानंतर आपल्याच या म्हणजे ज्या वेळेला पठाराचा विचार करतो त्यावेळेला आपण त्या पठाराचे दोन म्हणजे पूर्वेकडचा भाग आणि पश्चिमेकडचा भाग जो आहे हा आपल्याला दोन महत्वाच्या घाटांनी व्यापलेला दिसतो आणि त्याला आपण वेस्टर्न घाट्स आणि ईस्टर्न घाट्स, पूर्व घाट आणि पश्चिम घाट म्हणतो. पश्चिम घाट, Deccan Plateau is bordered by Western Ghats and it runs for 1600 kilometers from Tapi to Kanyakumari. तापी खोऱ्यापासून कन्याकुमारी पर्यंत 1600 किलोमीटर एवढ्या अंतरावरती हे वेस्टर्न घाट जातात. वेस्टर्न घाट्स आर लोकली नोन बाय डिफरंट नेम्स लाईक यू कॉल देम ॲज द सह्याद्री पर्वत म्हणतो आपण महाराष्ट्रामध्ये त्यांना. त्याचबरोबर निलगिरी पर्वत आहे, निलगिरी नाव आहे त्याचं, अन्नमलाई आहे, कार्डमम हिल केरळामध्ये आहेत. Western Ghats are comparatively higher in elevation and more continuous than Eastern Ghats. Anaimudi is the highest peak of the Peninsular Plateau, which is located in the Annamalai Hills of the Western Ghats, followed by Dedwa Betta on the Nilgiri Hills. Anaimudi ही सगळ्यात पठारी भागावरचं सगळ्यात उंच असं शिखर आहे. त्यानंतर ईस्टर्न घाट वेस्टर्न घाट्स महत्वाचं. या वेस्टर्न घाट्स आणि ईस्टर्न घाट्स ह्याच्यामधला फरक असा आहे, जे पश्चिम घाट जे आहे हे आपल्याला काहीसे भिंतीसारखे दिसतात. याला कारण असं आहे की या घाटांवरती प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडतो कारण अरबी समुद्राकडनं जी मान्सूनची शाखा येते ही पश्चिम घाटाच्या पश्चिम उतारानी अडवली जाते आणि इथे प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस पडतो. पण संपूर्ण पठार जे आपलं आहे, दख्खनचं पठार जे आहे ते थोडंसं पूर्वेकडे झुकलेलं आहे. त्यामुळे नद्या उगम पावतात पश्चिम घाटामध्ये पण त्या वाहत जातात पूर्व घाटाकडे आणि पूर्व घाटाकडे जात असताना त्यांनी पूर्व घाटांची प्रचंड प्रमाणामध्ये झीज केलेली आहे आणि या नद्या ज्या वेळेला जाऊन बंगालच्या उपसागराला मिळतात त्यावेळेला त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये बंगालच्या उपसागराला मिळायच्या आधी त्यांनी काही त्रिभुज प्रदेश तयार केलेले आहेत. आपण त्यांना ते बघूच या. आणि महत्वाच्या नद्या कुठल्या आहेत पश्चिम पठारावरच्या? गोदावरी, कृष्णा, कावेरी या महत्वाच्या नद्या आहेत ज्या पश्चिम घाटामध्ये उगम पावतात आणि या नदीखोरे जी आहेत ही जी नदीखोरं आहेत ही नदीखोरं ही महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश यासाठी आणि तामिळनाडू याच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. आणि पश्चिम घाटामध्ये आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर लोणावळा, खंडाळा, महाबळेश्वर, पाचगणी असे हिल स्टेशन बघायला मिळतात आणि इट इज अ वर्ल्ड हेरिटेज साइट अँड वन ऑफ द हॉटस्पॉट्स एंडेंजर्ड स्पीशीज ज्या आहेत म्हणजे ज्या प्रजाती ज्या आहेत, ज्या काही जैविक प्रजाती ज्या आहेत, ज्या ऱ्हासाकडे निघालेल्या आहेत त्यांना वाचवण्याचं काम आपण हे पश्चिम घाटामध्ये करतो. कारण पश्चिम घाटामधल्या काही प्रजाती ह्या फक्त आणि फक्त आपल्याला पश्चिम घाटातच मिळतात. त्याच्यानंतर ईस्टर्न घाट्स, असं जसं मी तुम्हाला सांगितलं ईस्टर्न घाट्स हे
एकसारखे नाहीयेत, ते काही ठिकाणी तुटलेले आहेत, कारण नद्या ज्या आहेत त्या उगम पावतात पश्चिम घाटामध्ये आणि त्या येऊन मिळतात पूर्व बंगालच्या उपसागराला, आणि बंगालच्या उपसागराला येत असताना त्यांनी या ठिकाणी मोठाले त्रिभुज प्रदेश तयार केलेले आहेत, जसं गोदावरीने तयार केलेला आहे, कृष्णेने तयार केलेला आहे, कावेरीने तयार केलेला आहे. आणि ईस्टर्न घाट्स अँड वेस्टर्न घाट्स मीट अँड इन द निलगिरी हिल्स. निलगिरी पर्वतावरती निलगिरी पर्वतापाशी पश्चिम आणि पूर्व घाट हे मिळतात. त्यानंतर नॉर्थ ईस्टर्न प्लॅट्यू, North Eastern Plateau, as I said, it's an extension of the main peninsular plateau. It is believed that due to force exerted by northeastern movement of the Indian plate at the time of the Himalayan origin, a huge fault was created between Rajmahal Hill and the Meghalaya plateau, Meghalaya region. म्हणजे ज्या वेळेला आपण जे बघितलेलं आहे भारताचा आफ्रिकेकडनं युरेशियाकडचा जो प्रवास बघितलेला आहे, हा होत असताना ज्या वेळेला हा जो प्रदेश आहे, हा ज्या वेळेला युरेशियाला जाऊन धडकला, त्यावेळेला त्यामुळे काही इथला भाग हा वर उचलला गेला, त्याला तुम्ही मेघालयाचं पठार म्हणता, जे पेनिन्सुलर प्लॅट्यूचाच एक भाग आहे. सो दिस इज द Meghalaya plateau, and it is rich, like the Chota Nagpur plateau, in mineral resources like iron ore, limestone, silicate and uranium. आणि आपल्याला माहितच आहे, it is one of the eroded regions. आता खरं बघायला गेलं तर हा एक अत्यंत महत्वाचा प्रदेश आहे, आणि तो काय प्रदेश आहे तर द ग्रेट इंडियन डेझर्ट और द थार डेझर्ट. The desert in the arid, a desert is an arid area where the rate of evaporation is greater than rate of precipitation. म्हणजे पावसापेक्षा बाष्पीभवनाचं प्रमाण ज्या वेळेला जास्त असतं त्यावेळेला अशी मरुस्थळी तयार होते, ज्याला तुम्ही डेझर्ट असं आपण इंग्लिश मध्ये म्हणतो. More than 60% of Thar desert lies in Rajasthan. To the northwest of Aravalli Hills lies the great Indian desert, what you call as a Thar desert. It is an undulated topography with longitudinal dunes. म्हणजे या ठिकाणी आपल्याला खूप साऱ्या वाळूच्या टेकड्या, अगदी उत्तम असं वाळवंटाचं उदाहरण म्हणजे थार डेझर्ट आहे. The region receives low rainfall. It has arid climate with low vegetation cover, and that's why this is called another name for this is Marustari. The underlying rock structure of the desert is extension of the plateau. म्हणजे हा जो अख्खा भाग आहे हा पठाराचाच भाग आहे, but due to extreme arid conditions, म्हणजे अत्यंत वृक्ष अशी या ठिकाणची असं इथलं हवामान असल्यामुळे, आणि फिजिकल वेदरिंग मला वाटतं आपलं तुमचं झालेलं आहे काही लेक्चर्स मध्ये, आणि वाऱ्याची जी काही वाऱ्याचं कार्य जे आहे त्यामुळे या ठिकाणी आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये सँड ड्यून्स हे बघायला मिळतात. सँड ड्यून्स वाळूच्या टेकड्या. The prominent desert features present in Indian desert are mushroom rock, shifting dunes and oasis. Oasis पण आहेत या ठिकाणी. मृगजळ ज्याला आपण म्हणतो. On the basis of orientation, desert can be divided into two parts: northern part which is sloping towards Sindh and southern part which is sloping towards Rann of Kutch. The Luni is the only river which flows through the southern part. There are some streams which disappear after flowing for a distance, present a typical case of inland drainage joining lake or playa. याच्यामध्ये एक महत्वाची नदी आहे सरस्वती, तिचं नाव आहे, which is called as it's an inland drainage. म्हणजे ती त्या ठिकाणीच उगम पावते, तिथल्याच एका पर्वतामध्ये उगम पावते, या ठिकाणी वाहते आणि एखाद्या तलावामध्ये किंवा एखाद्या सरोवरामध्ये ती जाऊन मिळते. आणि ह्या इथे जे सरोवर आहे त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये, कारण मी जसं सांगितलं की पावसापेक्षा इथे जास्त काय आहे तर बाष्पीभवनाचं प्रमाण जास्त असल्यामुळे या ठिकाणी काहीसं खारट ब्रॅकिश वॉटर ज्याला म्हणतो, आणि त्यामुळे इथे आपल्याला मिठागर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर कोस्टल प्लेन्स, ऍज आय टोल्ड यू, कोस्टल प्लेन्स यू हॅव दीज
वेस्टर्न कोस्टल अँड वेस्टर्न कोस्टल प्लेन्स जी आहे याला ही नाव आहे कोकण कोस्ट, कॅनरा कोस्ट अँड मलाबार कोस्ट. आणि त्याच वेळेला नॉर्दर्न सिरकास अँड कोरोमंडल कोस्ट ही ईस्टर्न कोस्टला नाव आहेत. पूर्व कोस्टल एरियापेक्षा, पूर्व किनारपट्टीपेक्षा पश्चिम किनारपट्टी जी आहे ती काहीशी अरुंद आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सबमर्जन झालेला आहे. याचा आता आपल्याला नवीन नवीन जे शोध लागतात आणि हे होत आहेत त्याच्यामध्ये द्वारका ही जी नदी आहे, द्वारका ही जी सिटी आहे ही कितीतरी हजार वर्षापूर्वी ही ह्या सबमर्जन्समुळे पाण्याखाली गेली आणि त्याचे काही अवशेष हे तिथे आपल्याला बघायला मिळतात. याच्याबद्दल आपलं NIO जे आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी, यांनी मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे आणि त्याचबरोबर डेक्कन कॉलेजनी पण याच्यावरती काम केलेलं आहे. त्याचबरोबर नॅचरल पोर्ट्स म्हणजे ज्याला आपण नैसर्गिक बंदरं म्हणतो अशी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात, ज्याच्यामध्ये कांडला आहे, मुंबई आहे, माझगाव आहे, मँगलोर आहे, कोचीन आहे, हे आपल्याला बघायला मिळतात. जसं सांगितलं तसं गुजरात पासनं केरळ पर्यंत आणि हे आपल्याला या ठिकाणी आहे. आणि ह्या ज्या नद्या इथे ज्या उगम पावणाऱ्या ज्या नद्या आहेत, ज्या छोट्या छोट्या नद्या अतिशय छोट्या, सरस्वती असेल, उल्हास असेल, पेरियार असेल खालती केरळातली, किंवा शरावती, नेत्रावती, ह्या ज्या नद्या आहेत या ठिकाणी उगम पावतात. अशी अतिशय छोट्या नद्या आहेत आणि ह्या नद्या ज्या वेळेला अरबी समुद्राला मिळतात त्यावेळेला त्यांनी कुठल्याही प्रकारचे त्रिभुज प्रदेश तयार केलेले नाहीयेत, तर त्या खाडीतनं जाऊन समुद्राला मिळतात. सो हे लगून्स पण आपल्याला बघायला मिळतात. वेमनाड आणि अष्टमुडी हे महत्वाचे आहेत आणि या ठिकाणी इनलँड नॅव्हिगेशन साठी महत्वाचे आहेत आणि या ठिकाणी बोट रेस होते दरवर्षी समथिंग. त्यानंतर महत्वाचं आहे ईस्टर्न कोस्ट. जसं मी तुम्हाला म्हटलं तसं ईस्टर्न कोस्टल प्लेन lie between the Eastern Ghats and Bay of Bengal. It stretches from Odisha, Andhra Pradesh and Tamil Nadu. These are wider. ही वायडर असायचं कारण एक म्हणजे यांनी मोठ्या प्रमाणामध्ये त्रिभुज प्रदेश तयार केलेले आहेत, जे मी तुम्हाला सांगितलं. नद्या उगम पावतात पश्चिम घाटामध्ये आणि त्या जाऊन मिळतात बंगालच्या उपसागराला आणि जाताना त्यांनी पूर्व घाटाचं प्रचंड प्रमाणामध्ये खनन केलेलं आहे आणि त्रिभुज प्रदेश हे त्या ठिकाणी झालेले आहेत. Continental shelf. Okay. Now the most important thing, the rivers which have developed deltas, Mahanadi, Godavari, Krishna and Kaveri. त्यानंतर हे आपले आयलंड ग्रुप्स आहेत. 2 मेजर आयलंड ग्रुप्स. थोडंसं मी इथे फास्ट जाणार आहे आता. अंदमान अँड निकोबार and another one is the Lakshadweep group, the Lakshadweep Islands. Karavatti is the administrative head. त्यानंतर ड्रेनेज सिस्टम. The drainage, what do you mean by drainage? The flow of water through well-defined channel is known as drainage and the network of such is called as the drainage system. म्हणजे ज्या वेळेला एखादी नदी एखाद्या ठिकाणी उगम पावते आणि ती नदी आणि तिच्या उपनद्या ज्या वेळेला एक प्रचंड प्रमाणामध्ये कॅचमेंट एरिया तयार करतं, that is also called as that is a drainage. It's a part of the drainage system. The drainage pattern of the area is a result of geological time period. म्हणजे भूगर्भीय मला याचं नाही मराठी. भूशास्त्रीय कालखंड. भूशास्त्रीय कालखंड, करेक्ट. Nature, structure of rocks and topography. 77% of the drainage area consists of Ganga, Brahmaputra, Mahanadi and Krishna, which is oriented towards Bay of Bengal. Other 23% of the drainage basin consists of Indus. कारण इंडस ही प्रामुख्याने आज पाकिस्तानात न वाहते, त्यामुळे इंडस आणि तिच्या काही उपनद्या ज्या आहेत ज्या भारतात न वाहतात, पण त्या कुठल्याही नद्या या अरबी समुद्राला मिळत नाहीत. पण नर्मदा, तापी, माही अँड पेरियार दे डिस्चार्ज देअर वॉटर्स इन द अरेबियन सी. त्याचबरोबर कोकणामधल्या काही नद्या छोट्या ज्या आहेत
त्या अरबी समुद्रामध्ये अरबी समुद्राला जाऊन मिळतात. आणि मी जसं सांगितलं नेत्रावती, शरावती या नद्या या अरबी समुद्राला जाऊन मिळतात. The river drain is a specific area which is known as the catchment area of the river. An area drained by river and its tributaries called as drainage basin, and the boundary line separating one drainage basin from other is called as the watershed area. Now this is the river map of India. आपल्याला इथे अगदी उत्तम प्रकारे दिसू शकतं. ही सिंधू नदी आहे आणि ह्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. ही सिंधू नदी इथे जाऊन इथे जाऊन मग अरबी समुद्राला मिळते. हे पाकिस्तान आहे. झेलम, चेनाब, रावी, इथे बियास दिसते आपल्याला आणि सतलज. त्यानंतर इथे गंगा नदीचा उगम आहे आणि गंगा नदी ही इथनं खाली येऊन तिला इथे यमुना नदी मिळते. यमुनेला इथनं पठारावरनं चंबळ नदी मिळते, बेटवा नदी मिळते, शोण नदी मिळते आणि गंगेच्या बाकीच्या उपनद्या ज्या आहेत त्या शारदा आहे, घागरा आहे, गंधक आहे, कोसी आहे आणि ती त्यानंतर जाऊन बंगालच्या उपसागराला मिळते. ही ब्रह्मपुत्रा आहे. ब्रह्मपुत्राला आपण सॅंगपो म्हणतो तिबेतमध्ये. मानसरोवराच्या तिथे तिचा उगम आहे आणि ती आतमध्ये इथनं अरुणाचल प्रदेशातनं येते. दिहांग नदी, लोहित, ब्रह्मपुत्रा आणि या दोन्ही नद्यांनी प्रचंड प्रमाणामध्ये इथे त्रिभुज प्रदेश तयार केलेला आहे, ज्याला तुम्ही सुंदरबन असं आपण म्हणतो. त्यानंतर ही नर्मदा नदी आहे, तापी नदी आहे, कृष्णा आहे, गोदावरी आहे, कृष्णा, कावेरी आणि ह्या सगळ्या ही संपूर्ण भारताचा हा नद्यांचा हा आपल्याला नकाशा बघायला मिळतो. आता क्लासिफिकेशन ऑफ ड्रेनेज भारतात आपण कसं क्लासिफिकेशन करतो तर हिमालयन ड्रेनेज म्हणजे हिमालयात उगम पावणाऱ्या नद्या आणि पठारावरती उगम पावणाऱ्या नद्या. आता हा काही त्यांच्यामधला फरक आहे. ह्या ज्या नद्या आहेत, हिमालयातल्या ज्या नद्या आहेत, ह्या हिमनदीमध्ये बऱ्याचशा नद्यांचा उगम आहे आणि पठारावरच्या ज्या नद्या आहेत त्या पठारावरती आणि सेंट्रल हायलँड वरती आहेत. या पेरिनियल आहेत. पेरिनियल म्हणजे बारमाही आहेत, तर ह्या सीझनल आहेत. या अँटेसिडेंट आहेत म्हणजे these are the Himalayan rivers are older than the Himalayas आणि ह्या सुपर इम्पोज्ड आहेत, रिज्युविनेटेड आहेत. म्हणजे ह्याच्यामध्ये इतका प्रचंड प्रमाणामध्ये काही फरक पडलेला आहे हे आपल्याला बघायला मिळतं. मोठाले कोर्सेस आहेत इथे, छोटे कोर्सेस आहेत, छोटी बेसिन्स आहेत, मोठी बेसिन्स आहेत इकडे हिमालयामध्ये. हिमालयातल्या नद्या ज्या आहेत त्या युथफुल आहेत आणि त्या मोठ्या प्रमाणावरती खोऱ्यांचं खनन अजूनही करत आहेत आणि ह्या ज्या नद्या आहेत ह्या जुन्या नद्या. त्यानंतर वी गो टू द फर्स्ट रिव्हर इंडस. इट is an important river. It flows in India only for 1114 kilometers, that too in Kashmir. त्यामुळे ही बऱ्याच वेळा permafrost असते, which is also known as Sindhu. It originates in the glacier at Bokar Chu in Tibetan region at an altitude of 4164 meters in the Kailash mountain range. It enters Pakistan near Chillar in Gurdistan region. Major tributaries काय आहेत इंडसच्या? शोक, गिलगिट, झास्कर, Hunza, Nubra, Shigar, Gasting, Dras. The lower parts, Satluj, Bias, Ravi, Chenab, Jhelum are the tributaries of Indus. त्यानंतर ही गंगा आहे. गंगोत्री ग्लेशियर मध्ये त्याचा उगम आहे उत्तरकाशीमध्ये. जिथे ती उगम पावते तिथे आपण तिला भागीरथी म्हणतो. ऍट देवप्रयाग भागीरथी merges with another river which is called as Alaknanda. आणि भागीरथी आणि अलकनंदा together are called as Ganga. Alaknanda originates at Satopant Glacier above Badrinath. The total length of Ganga in India is 2525 kilometers. कुठे ही कुठल्या प्रदेशातनं ही वाहते, कुठल्या राज्यातनं वाहते? उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, वेस्ट बेंगॉल. Ganga river system is the largest river system of India
आणि ह्या सगळ्या त्याच्या उपनद्या, ह्या सगळ्या तिच्या उपनद्या ह्या ज्या आहेत त्या हिमालयात येतात, या ज्या आहेत या पठारावर येतात. जसं मी तुम्हाला सांगितलं, सोन आहे, रामगंगा आहे, गोमती आहे, घागरा आहे, गांधक आहे. शोण नदी जी आहे ही पठारावरनं गंगेला जाऊन मिळते. तर ह्या बाकीच्या ज्या नद्या आहेत ह्या हिमालयातनं गंगेला येऊन मिळतात. ओरिजिनेटिंग फ्रॉम यमुनोत्री ग्लेशियर ऑन द वेस्टर्न स्लोप्स ऑफ द Bandarpunch range is the Yamuna, which is the longest tributary of Ganga. Yamuna joins Ganga at Allahabad, which is called as Prayag in Uttar Pradesh. Chambal Sindh, Betwa, Kyonan are the right bank tributaries of Yamuna, and Hindan, Rind, Sengar, Varuna are the left bank tributaries. These are the left bank tributaries and these are the right bank tributaries. ब्रह्मपुत्रा, जसं सांगितलंय, ब्रह्मपुत्रा ही मानस सरोवराच्या जवळ उगम पावते. तिथे तिला छांगपो म्हटलं जातं. इट इज कॉल्ड ॲज छांगपो, विच मीन्स प्युरिफायर. त्यानंतर रंगोत छांगपो म्हणून त्याची मेजर ट्रिब्युटरी तिला येऊन भेटते. आणि ब्रह्मपुत्रा एंटर्स इंडिया नियर सादिया टाउन इन अरुणाचल प्रदेश. या ठिकाणी ती भारतामध्ये शिरते. लोहित, दिहांग, शिकांग, बुरी या इथे आपल्याला दिसतात काही ट्रिब्युटरीज आहेत, मेजर राईट बँक ट्रिब्युटरीज. तिस्ता joins Brahmaputra on the right bank near Bangladesh. ही बघा, ही तिस्ता नदी आहे. Finally, Brahmaputra merges with river Padma and falls into the Bay of Bengal. ही बघा, ही Padma, Brahmaputra, and it falls into the Bay of Bengal. Peninsular river system, as we know, या ज्या आहेत या बारमाही नाही. आणि यातल्या नद्या कुठल्या कुठल्या आहेत? महानदी जी सिहवा रायपूर मध्ये उगम पावते, दॅट इज छत्तीसगड मध्ये. द टोटल लेंथ ऑफ महानदी इज 851 kilometers. Popularly known river of the peninsular India is Dakshin Ganga or Godavari. It originates in Trimbakeshwar in Nashik district. 1465 kilometers length of Godavari covers the areas of Maharashtra, Madhya Pradesh, Chhattisgarh, Odisha and Andhra Pradesh. Penganga, Iravati, Pranahita, Manjra are the major tributaries. Tyanantar, Krishna, which originates in Mahabaleshwar. Koyna, Tungabhadra, Bhima are the major tributaries. आणि महाराष्ट्रासाठी कृष्णा खोरं हे खूप महत्वाचं आहे. Kaveri originates in the Brahmagiri hills located in the Kodagu district of Karnataka. The river Kaveri total course is 770 kilometers. Major tributaries of Kaveri are Kabini, Bhavani and Amravati. महत्वाची नदी नर्मदा. It originates on the western flanks of the Amarkantak plateau. It flows through a rift valley between Satpura आणि विंध्य. विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वताच्या बरोबर मधनं ही नदी वाहते. आणि नर्मदेने अत्यंत उत्तम असा, आपल्याला सगळ्यांनाच माहितीये, धुंधर वॉटरफॉल जो आहे, जो मार्बल रॉक्स आपण म्हणतो जबलपूरच्या तिथे, या ठिकाणी तिने तयार केलेला आहे. Total length of Narmada 1312 kilometers. It flows westward and it empties itself into Arabian Sea in near the Bharuch district of Gujarat. Second river, very important river, is which originates in the Multai district, near Multai in the Betul district of Madhya Pradesh, is Tapi. It again flows into the Arabian Sea. Luri is largest river of Rajasthan, is the longest river. It originates in the Pushkar Valley of Aravali range, Rajasthan. It flows through two branches, Saraswati and Sabarmati. Luni debouches in, that is, परत लुणी नदी जी आहे ती अरबी समुद्राला जाऊन मिळते रण ऑफ कच्छच्या पाशी. त्याच्या पुढे आणखीन ह्या काही छोट्या नद्या आहेत ज्या भारतामध्ये म्हणजे पठारावरती वाहतात. त्यानंतर आपण जर हवामानाचा विचार केला, थोडस आपल्याला इथे फास्ट आता जायला लागणार आहे, पण खूप, मी जसं तुम्हाला म्हटलं की हे जस्ट ट्रेलर आहे, बिकॉज इट्स जिओग्राफी ऑफ इंडिया, अ ह्यूज कंट्री. We have seen the shape and size of the country along with its latitudinal extent. Latitudinal extent जर आपण बघितला तर 8 अंश अक्षांश जे आहे, 8 अंशापासून 37 अंश उत्तर, हा त्याचा लॅटिट्यूडनल एक्सटेंट आहे. त्यामुळे खूप प्रकारचं हवामान हे आपल्याला
आपल्या देशात बघायला मिळतं. फिजिओग्राफिक डिव्हिजन्स आर नॉट डायव्हर्स बट आर मोर कॉन्ट्रास्टिंग इन each one of these factors have an impact on climatic conditions of India, be it temperature, pressure, wind system or precipitation. याचं काय आहे ते आपण पुढे बघणारच आहोत. Study of regional variations in climatic conditions of India will help us to identify a series of factors which are responsible for space and time, or what we call a cycle of seasons. आपल्याकडे आपण 4 महत्वाचे ऋतू म्हणतो, तर त्याबद्दल आपण बोलणार आहोत. पण आपलं जर आपल्याला कोणी विचारलं व्हॉट टाइप ऑफ क्लायमेट डज इंडिया हॅव, तर इंडिया हॅज मॉन्सून टाइप ऑफ क्लायमेट. आणि मला वाटतं हे तुमचं एक लेक्चर झालेलं आहे वेदर आणि क्लायमेट, तर त्यामुळे क्लायमेट इज द ओव्हरऑल सिच्युएशन ऑफ वेदर सिच्युएशन फॉर मोर देन 30 years. देन यू कॅन कॉल इट ॲज अ क्लायमेटिक कंडिशन. ना क्लायमेटिक कंडिशन ऑफ सदर्न इंडिया इज थोडंसं पुढे मी जाते पटापटा. आपल्याला बिकॉज ऑफ शेप, साइज, लोकेशन अँड लॅटिट्यूडल एक्सटेंट आपल्याला खूप प्रकारच्या रिजनल डायव्हर्सिटीज ह्या क्लायमेट मध्ये बघायला मिळतात. तर त्यामुळे आपण त्या बघूया काय आहे. ड्युरिंग द नॉर्थ वेस्टर्न प्लेन्स म्हणजे तुमचे थारचं वाळवंट आपण जर बघायला गेलं तर इथे टेम्परेचर हे 45 डिग्री सेल्सिअस असतं आणि डे टाइम टेम्परेचर हे कधी कधी 55 डिग्री पर्यंत जातं. पण त्याच वेळा गुलमर्ग किंवा पहलगाम काश्मीरमध्ये तिथे 20 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर असतं. हा फरक आहे आपल्याकडे, कारण फिजिओलॉजी असेल, लॅटिट्यूडल एक्सटेंट असेल, त्यामुळे आपल्याला हा हवामानातला फरक बघायला मिळतो. Similarly, in the month of December, people of Kargil or Dras, that is in Jammu Kashmir, experience biting cold of at many a times -40 degrees Celsius. त्याच वेळेला तिरुवनंतपुरम मध्ये टेम्परेचर हे 27 डिग्री सेल्सिअस असतं. रेंज ऑफ टेम्परेचर म्हणजे मिनिमम आणि मॅक्झिमम टेम्परेचर मधला फरक हा जो आहे, हा तुम्ही जसा जसा किनारपट्टीकडनं आतमध्ये जायला लागता, अंतर्गत भागामध्ये जायला लागता, तसं तसं ही जी रेंज ऑफ टेम्परेचर जी आहे वाढत जाते. आता ऑन अदर हँड जसं कोकण आणि मलबार किंवा मुंबईमध्ये फारसा फरक आपल्याला बघायला मिळत नाही. पण जसं आपण आतमध्ये जायला लागतो भारताच्या इंटिरियर, दिल्लीमधली थंडी पण खूप जास्त असते आणि दिल्लीमध्ये उन्हाळा पण खूप जास्त असतो बिकॉज ऑफ इट्स इंटिरियर लोकेशन. अंतर्गत भागामध्ये त्याचं लोकेशन असल्यामुळे आपल्याला हे बघायला मिळतं. Diversity of rainfall distribution is equally striking. Mawsynram near Cherrapunji in Meghalaya receives about 1080 centimeters rainfall annually, while Jaisalmer in Rajasthan receives only 20 centimeters of rainfall. So that's the difference. Now, what are the factors which affect climate? Latitudinal location and latitudinal extent. As I told you, 6 degrees north to 37 degrees north. 6 degrees north कधी ज्यावेळेला आपण आपले आयलंड्स पण त्याचा विचार करतो. आणि ट्रॉपिक ऑफ कॅन्सर हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. ट्रॉपिक ऑफ कॅन्सर कर्कवृत्त जे आहे ते भारताच्या बरोबर मधनं जातं आणि त्यामुळे आपल्या टेम्परेचर याच्यामध्ये फरक पडतो. त्यानंतर डिस्टन्स फ्रॉम द सी, ऍज यू गो अवे फ्रॉम द सी, ऍज आय टोल्ड यू, ऍज यू गो अवे फ्रॉम द कोस्टल लोकेशन, the climate becomes extreme. Physiography. Now, the Himalayan and the adjoining ranges, which extend from Kashmir to northwest to Arunachal Pradesh in northeast, separate India from Asia. हे मी आधीच सांगितलेलं आहे. आता ह्या ज्या हिमालयाची रांगा आहेत, ह्या हिमालयाच्या रांगा उत्तर आशियातनं येणाऱ्या ज्या थंड वारे आहेत, या थंड वाऱ्यांना तिथेच ब्लॉक करतो आणि त्यामुळे इट ऍक्ट्स ऍज अ फिजिकल बॅरियर बिटवीन नॉर्थ एशिया अँड और युरेशिया अँड इंडिया. आणि त्यामुळे आपलं तापमान जे आहे ते खूप थंड असं होऊ शकत नाही. त्याचबरोबर हिमालयाच्या रांगा ज्या आहेत, त्या हिमालयाच्या रांगा मान्सूनचे जे वारे येतात, नैऋत्य मान्सूनचे वारे, ते या ठिकाणी अडवून ते संपूर्ण उत्तर भारताला या ठिकाणी पाऊस देतात. त्यामुळे अत्यंत महत्वाचं आहे. त्याचप्रमाणे मी जसं सांगितलं, वेस्टर्न घाट्स जे आहे, वेस्टर्न घाट्स म्हणजे
पश्चिम घाट जे आहे ते अरबी समुद्राची जी नैऋत्येकडची जी शाखा आहे अरबी समुद्राची, त्या नैऋत्येकडच्या शाखेचे जे वारे आहेत ते अडवतात आणि संपूर्ण पठाराला या ठिकाणी पाऊस देतात. त्यानंतर महत्वाचं म्हणजे मान्सूनचे वारे. मान्सूनचे जे वारे आहेत हे भारतामध्ये अत्यंत प्रामुख्याने जाणवणारा हा हवामानाचा प्रकार आहे. आणि मान्सून हा जो शब्द प्रयोग आहे हा अरबी शब्दातनं आलेला मौसम. These winds have far-reaching influence on Indian climate as termed as monsoon time of climate. मी याच्यामध्ये खूप गेलेली नाहीये कारण ह्याच्यात जर आपण गेलो तर एक पूर्ण लेक्चर होईल. आणि भारतीय मान्सूनचे 2 प्रकार आहेत. ईशान्येकडचा मान्सून जो थंडीमध्ये पडतो आणि नैऋत्येकडचा मान्सून जो आपल्याला उन्हाळ्यामध्ये उन्हाळा संपता जो तयार सुरू होतो तो नैऋत्येकडचा मान्सून. त्याचबरोबर अपर एअर सर्क्युलेशन, जेट स्ट्रीम ज्यांना म्हणतो त्याच्यामुळे पण पावसावरती परिणाम होतो. आणि मला वाटतं तुमचं क्लायमेट झालेला लेक्चर झालेलं असल्यामुळे थोडंसं तुम्हाला याबद्दल माहिती असेल. वेस्टर्न डिस्टर्बन्सेस अँड ट्रॉपिकल सायक्लोन्स. सो वेस्टर्न डिस्टर्बन्सेस जे आहेत हे प्रामुख्याने मेडिटेरेनियन सी म्हणजे ज्याला भूमध्य समुद्र आहे त्याकडनं आपल्याकडे नॉर्दर्न एरियामध्ये येतात म्हणजे उत्तरेकडे येतात आणि हे भारतीय मैदानांना आणि वेस्टर्न हिमालयाजना काही प्रमाणामध्ये पाऊस देतात. आणि हा जो पाऊस असतो दीज आर कॉल्ड एज व्हीट शॉवर्स. अँड दीज व्हीट शॉवर्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. व्हीट शॉवर्स दे आर इम्पॉर्टंट फॉर व्हीट कल्टिवेशन इन इंडिया. व्हीट म्हणजे गव्हाच्या म्हणजे गहू घेण्यामध्ये या पावसाचा खूप उपयोग होतो. त्यानंतर ट्रॉपिकल सायक्लोन्स म्हणजे जे बे ऑफ बेंगॉलमध्ये हे काही प्रमाणामध्ये ही आवर्त जी तयार होतात, ही जी आवर्त आहेत ही आवर्त ही अत्यंत महत्वाची आहेत कारण ह्यामुळे आपल्याला पाऊस हा मिळतो. आणि हे पूर्व किनाऱ्याला ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये पाऊस देतात. त्यानंतर आपण एल निनो इफेक्ट बद्दल भरपूर बोललेलो आहोत. एल निनो इफेक्ट असला की इट्स अ व्हेरी एल निनो इज अ वॉर्म करंट which sometimes appears in the Peru, in the coast of Peru in South America. It's a temporary replacement of cold Peru current, and sometimes it becomes very intense. आणि त्यामुळे ट्रॉपिकल पॅसिफिक हे होऊन मॉन्सूनचे वारे जे आहेत इट इफेक्ट्स द मॉन्सून विंड्स इन इंडिया आणि त्यामुळे त्या ठिकाणी पाऊस हा कमी पडतो. Southern oscillation and its effect. Southern oscillation is a pattern of meteorological changes which are often between Indian and Pacific Oceans. It is noticed that whenever surface level pressures are high over Indian Ocean, it is low over Pacific Ocean and vice versa. When pressure is high over Pacific and low over Indian, the southwest monsoons tend to be weaker and it's reversal. Now, climatically, the year can be divided into cold weather season December to February, hot weather season March to May, advancing south monsoon June to September, and retreating monsoon October to November. Now, this is the flora and the fauna. Flora and the fauna म्हणजे आपल्याकडे कुठल्या प्रकारची very important vast range of climate, topology and environment. It has given rise to rarest plants and animals in the world. Indian flora and fauna hold a special place in devotional aspects also. आपल्याला माहिती आहे आपण कितीतरी प्राणी आणि वृक्ष जे आहेत यांना आपण दैवत्व दिलेलं आहे, यांची आपल्याकडे पूजा होते. यांना खूप पहिल्यापासून यांना एन्व्हायरमेंट मध्ये एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन साठी महत्वाचे आहे. So this is very important. आणि जर आपण आज बघायला गेलो तर there are more than 18,000 flowering plants and 50,000 plant species in our country. The forest area in southern Indian islands of Andaman, Eastern Himalayas and Western Himalayas, Indus Plain and Deccan ranges have about 30 species of plants that are endemic. Endemic to the forest area म्हणजे हे फक्त याच ठिकाणी मिळतात, ते जगामध्ये कुठेही मिळत नाहीत. So
there exist some rarest medical plants of the world, and Indian Ayurveda can be said to be dependent on the forest. Indian Ayurvedic medicines जे आहे ते आपलं ह्या forest कडनं. India has good biodiversity and almost every kind of animal species can survive in India without any problem owing to Indian ecosystem. पण आपल्याकडे महत्वाचे जे आपण प्राणी हे बघतो त्याच्यामध्ये एशियाटिक लायन्स आहेत which are important in the त्यांची जी हॅबिटॅट आहे ती आपल्याला गिर नॅशनल पार्क गुजरात मध्ये बघायला मिळते. त्यानंतर वन हॉर्न रायनो आहेत, लेपर्ड्स आहेत, स्पॉटेड हायनाज आहेत, हायनाज म्हणजे जॅकल्स आहेत, गौर्स आहेत, डिअर, elephants, hippos, etc., etc. You know, we are having a huge amount of animal species, and that's barobar. There are certain animal species which help us out for agriculture. There are certain animal species which are important for food, which are used for food in India. So that is important. There are only some famous species of Indian fauna. The subcontinent becomes more beautiful with the presence of peacock and snow leopard. So that is very important. Soils. Basically, India has alluvial soil. Alluvial soil कुठे मिळतं? Alluvial soil म्हणजे गाळाची मृदा ही आपल्याला कुठे मिळते? तर उत्तर भारतीय मैदानांमध्ये मिळते. त्यानंतर काळी मृदा म्हणजे काळ्या कापसाची मृदा किंवा रेगूरची मृदा ही आपल्याला पठारावरती मिळते. रेड सॉइल आपल्याला ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त असतं त्या ठिकाणी मिळते. लॅट्रॅटिक सॉइल जी आहे ही आपल्याला ज्या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त आहे आणि त्याच्यावरनं बरेचसे घटक जे आहेत ते पाण्यामध्ये मिसळून वाहून गेलेले आहेत आणि लोहाचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त राहिलेलं आहे. अशा ठिकाणी लॅट्रॅटिक सॉइल किंवा ज्याला आपण जांभ्याचा खडक म्हणतो, जांभी मृदा म्हणतो, अशी आपल्याला त्या ठिकाणी मिळते. आणि मॉन्सून सॉइल जी माउंटन सॉइल जी आहे ही हिल स्लोप्स वरती मिळते. त्यानंतर मिनरल रिसोर्सेस ऑफ इंडिया. आपल्याला आता आपण आपलं जिओलॉजिकल स्ट्रक्चर बघितलं, फिजिओग्राफिकल स्ट्रक्चर बघितलं आणि आपल्याला एक लक्षात आलेलं आहे की आपलं जिओलॉजिकल स्ट्रक्चर जे आहे ते प्रचंड प्रमाणामध्ये आहे, म्हणजे खूप त्याचे घटक आहेत आणि त्यामुळे आपल्याकडे मोठ्या प्रमाणावरती खनिज संपत्ती ही भारतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात ही खनिज संपत्ती जी आहे ती छोट्या नागपूरच्या पठारावरती आपल्याला बघायला मिळते. The country is world's second largest steel producer, third largest coal producer, fourth largest iron producer, and has world's fifth largest bauxite reserves. India produces 90 types of minerals in total. आता कुठल्या प्रकारचे मिनरल्स आपल्याकडे मिळतात? तो कोल आहे. कोल म्हणजे फ्युएल मिनरल आहे ते, जे आपण ज्वलनासाठी वापरतो, कोळसा. So 55% of country's energy requirement is satisfied by coal. The country's industrial history is based on domestic coal. आपल्याला माहिती आहे की आपले जे महत्वाचे कारखाने सुरू झाले, लोह पोलादाचे कारखाने हे ह्या कोळशावरती सुरू झाले आणि ते छोटा नागपूरच्या पठारावरती आपल्याला प्रचंड प्रमाणामध्ये ते मिळतं. Limited reserves potentiality of petroleum and natural gas, environmental constraints on hydro projects, and geopolitical perception of nuclear power, coal will continue to play an important role in India's energy resource. Now, why are we talking about oil refineries? Yes, we do get oil. We do get oil in Assam. We do get oil in Mumbai High. We do get oil on the coastline of Gujarat. But why are we directly talking about refineries? The reason is India still needs to import a huge amount of oil. Around 75% of the total Indian oil consumption is imported. And that's the reason why I'm directly talking about the oil refineries. One of the major oil refinery in India is at Jamnagar, which is world's fifth largest oil refinery. The RPL new refinery, which is the sixth largest, and also which has been commissioned in 2008, which is also in Jamnagar. Another very important refining area is in Bangalore. There is one more refinery in Mathura. So we do have refineries, but the thing is, why refineries have been talked about is because India has major
as far as consumption is concerned, it is from the imported oil reserves. Now, these are the states which have different types of, these are the coal reserves of India, with Jharkhand being the largest coal manufacturer or coal producer. Sorry, not manufacturer, coal producer. This is petroleum and natural gas. So these are the oil refineries. Where do we have them? Panipat, Mathura, Barauri, Haldia, Digboy, Guwahati, then Jamnagar, Kayali, Mumbai, Mangalore, Kochi. So these are the things. Then, sorry. Iron and manganese distribution of India. So as I said, this is your iron distribution. Just you can see, this is the Chota Nagpur Plateau. See, each and every mineral, Chota Nagpur Plateau is an important region. So this is overall Indian mineral, this population of India. The population refers to distinct group of individuals, whether constituting a nation or collective with shared characteristics. India is the largest. Yes, आता आपल्याला माहिती आहे, we have surpassed China, and in January, India stands 1.44 billion. So India is the largest population in the world. भारतात जगातली सर्वात जास्त लोकसंख्या ही भारतात आहे. आणि the percentage of population काय आहे? 48.4% female population, 51.6% male population. Sex ratio जो आहे 940 females per 1000 males. Population in India is expected to increase from 1 to 1. हे 2011 ते 2036 prediction आहे. So it is going to increase. How do we know about the population? We know about population through census. What is census? A census count provides comprehensive snapshot of the population at specific moment, encompassing broad spectrum of demographic. Demographic म्हणजे population characteristics जे आहे. Demographic. It's called as demography. म्हणजे characteristics म्हणजे वैशिष्ट्य. लोकसंख्येची जी वैशिष्ट्य आहेत ती सोशल म्हणजे सामाजिक आणि आर्थिक ॲट्रिब्यूट्स एकत्र घेऊन जो आपण अभ्यास केला जातो त्याला सेन्सस असं म्हणतात. आणि 2011चं सेन्सस annual population growth is 164. Now, the most important thing is the field activity related to census 2021 has been postponed. It has been postponed due to COVID-19 pandemic. आणि अजूनही ते चालू झालेलं नाही. आणि आता आपल्या लोकसभेच्या इलेक्शन्स डिक्लेअर झाल्यामुळे अजूनही तो census calculation चालू झालेलं नाहीये. But this time the census is going to be done on, it's going to have a digital platform. That's what they are saying. So let's see. Population density expressed, population density, लोकसंख्येची घनता ही जी आहे ही people per square kilometer यावरती आपण population density calculate करतो. आणि 2011 मध्ये 382 लोक पर स्क्वेअर किलोमीटर ही होती. आणि त्यावरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची पॉप्युलेशन डेन्सिटी ही बघायला मिळते. आता जरी आपण म्हणलं की जगामध्ये वी आर द लार्जेस्ट पॉप्युलेशन, इट डझंट मीन दॅट थ्रू आउट द कंट्री यू हॅव इव्हन डिस्ट्रीब्युशन ऑफ पॉप्युलेशन. कारण पॉप्युलेशन डिस्ट्रीब्युशन हे त्या ठिकाणचा भूभाग, त्या ठिकाणचं हवामान, त्या ठिकाणचं पाण्याची उपलब्धता या सर्व गोष्टींवरती अवलंबून असते. त्यामुळे असं काही नाही. पॉप्युलेशन कॉम्पोजिशन कशाचं, पॉप्युलेशन हे कशापासून बनलेलं आहे तर 68.8% of the total Indian population lived in villages and 31.2 lived in the urban area. 54.6% is the working population, are cultivators and agricultural labor. 41 are other workers like industry, trade, commerce, construction, repair, and all, etc., etc. Number of female workers is relatively high in primary sector.
proportion of workers in agricultural sector in India is showing decline. Age structure, language, म्हणजे भाषा, literacy, religion are also studied in population. Now, this is the population density map of India. Areas of low density, Arunachal Pradesh, म्हणजे ज्या ठिकाणी लोकसंख्येची घनता ही खूप कमी आहे, ही मोस्टली अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, मिझोराम या ठिकाणी लोकसंख्येची घनता ही कमी आहे. Areas that is very low. Areas of low density, मेघालय, नागालँड, परत याच ठिकाणी मेघालय, नागालँड, मणिपूर, त्यानंतर जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, राजस्थान, छत्तीसगढ़, मध्य प्रदेश. Areas of moderate density, Assam, Tripura, Andhra Pradesh, Telangana, Odisha, Karnataka, Jharkhand. So this is your areas of high density. These are the areas of medium density. High density, Tamil Nadu, Punjab, Haryana, Uttar Pradesh. Areas of very high density, then you can take Delhi, that is NCR, Bihar, West Bengal, Lakshadweep, Diu Daman, because the area is small and the people living in that small area is high, so the density of population is high. And then we go to the last, that is economy. Now, as we know, Indian economy is the 5th largest economy in the world, and it is moving towards becoming the 3rd largest economy. That's what we are being told. It is the 3rd largest by purchasing power parity, that is purchasing power capacity. From independence in 1947 until 1991, successive governments followed Soviet model and promoted protectionist economy policy with the extensive Sovietization, state intervention, demand-side economics, natural resources, bureaucratic-driven enterprises, and economic revolution. What we could see is this. And with the end of the Cold War, there was a complete change. And what is that complete change? We can divide our economy into 2 periods. That is after independence, 1947, after 1947, post-liberalization period, 1947 to 1991, and pre-liberalization period and post-liberalization period since 1991. What do you mean by post-liberalization? That means opening up of the economy. You open up the economy, and by opening up of the economy, what happens is that more and more foreign investors coming into India, we having a huge, because India is having a large market, India is having a large working population. So there is a lot of change which we can see today. Now, what are the sectors of economy? Agriculture, as we know, because our economy is an agrarian economy. More than 75% of the people are today directly or indirectly engaged in agriculture. That is, they do farming as well as the other activities which are related to farming is also carried out. And so that is one of the important sectors of Indian economy. Forest. A lot of material is got from the forest, and forest is an important sector of economy for India. As you know, Ayurvedic medicines, they depend completely on forest. So that is another important thing. Apart from that, wax, and so many other things, honey, so many things, silk, we get from forest areas. Apart from that, fishing is another very important sector of Indian economy, because as we know that we have a coastline of more than 7,000 kilometers, a huge fishing potential is there in India, and so fishing is an important economy. Then we have different types of industries. Apart from that, we have the micro, small, and medium enterprises, what we call as MSME, which are what we can say as which are the auxiliary units for the main industries. So that is another important sector.
Apart from that, mining is an important sector because for your heavy industries, what you require is you require resources, and these natural resources we are getting it from the mining sector. खनिज संपत्ती जी आहे ही याचं ज्या वेळेला आपण खनन करतो त्यावेळेला त्या खनिज संपत्तीचा आपण उद्योगधंद्यांमध्ये उपयोग करून घेऊ शकतो. त्याचबरोबर केमिकल इंडस्ट्री पण अत्यंत महत्वाची इंडस्ट्री आहे. So that is Rasayanik industry, where you have the petrochemicals and all those industries. Apart from that, transportation. That is very, very important. And we are seeing how fast the transportation industry is been changing, is getting developed in India. So that is another thing. Telecommunications. So all the telecommunications, what we are seeing today, हे जे आहे मोबाईल फोन असू देत किंवा आता आपण ही जी झूम मीटिंग करतोय ही असू दे, हे सगळं इज द पार्ट ऑफ द कम्युनिकेशन रेव्होल्यूशन विच केम इन टू इंडिया इन द अर्ली 80s. सो दॅट इज अन इम्पॉर्टंट थिंग. एव्हिएशन, अनदर व्हेरी इम्पॉर्टंट सेक्टर ऑफ इंडियन इकॉनॉमी. त्याचबरोबर डिफेन्स सेक्टर इज अनदर इम्पॉर्टंट सेक्टर बिकॉज ॲज वी नो that we are not only producing in Atmanirbhar Bharat, we are not only producing the equipments and the vehicles which are required in the defense sector for India, but we are also major exporters of these equipments. So that is an important thing. Infrastructure and constructions. Today we can see in transportation, when we talked about transportation, railways, which have been turned into Vande Bharat, that is the thing, or infrastructure. The road network, which we see today, is an important thing for Indian economy. त्यामुळे infrastructure आणि construction याच्यामधनं सुद्धा प्रचंड प्रमाणामध्ये लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे आणि त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चर आणि कन्स्ट्रक्शन जे आहेत हे भारतीय इकॉनॉमीचे अर्थकारणाचा अत्यंत महत्वाचा सेक्टर आहे. त्याचबरोबर एनर्जी सेक्टर हा महत्वाचा आहे. फायनान्स हा एक महत्वाचा भारताचा सेक्टर आहे. त्यानंतर व्यापार जो आहे तो महत्वाचा सेक्टर आहे. आणि दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. सॉरी, हे चुकून आलेलं आहे. सॉरी, टुरिझम. Tourism is that kind of trade which is called as invisible trade. That is, you pay your money for pleasure. तुम्ही बाजारात जाऊन पैसे देऊन एखादी गोष्ट विकत घेऊ शकता, पण टुरिझम मध्ये तसं नसतं. You pay for your pleasure, and tourism industry in India is flourishing. So it's a part of Indian economy, very important. Another very important industry is film industry. Like you have the Bollywood and you have the Collywood and so many, साऊथच्या सगळ्या ज्या हे आहेत त्याचबरोबर बॉलिवूड जे आहे हे अत्यंत महत्वाचं. त्याच्यातनं मिळणारा जो पैसा आहे हा भारतीय अर्थकारणामध्ये अत्यंत महत्वाचं पार्ट प्ले करतो. अँड सो इट्स अ पार्ट ऑफ इंडियन इकॉनॉमी. सिक्युरिटीज म्हणजे वेगवेगळ्या शेअर्स आणि हे जे आहेत हे महत्वाचे आहेत. आणि इंडियन इकॉनॉमीमध्ये सगळ्यात महत्वाचं आत्ताचं आलेलं म्हणजे ऍक्विजिशन्स अँड मर्जर्स. डिफरंट कंपनीज acquiring other companies. There are so many Indian companies which have acquired so many foreign companies, and there are mergers which are taking place. आणि त्यामुळे काय होतं, एखादं जे युनिट असतं ते खूप मोठं होतं आणि त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना यामध्ये रोजगार मिळतो आणि अर्थकारणासाठी सुद्धा हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. सो विथ दिस आय एम सॉरी, आय कुड जस्ट व्हॉट यू कॅन से क्लब इन, म्हणजे बऱ्याच गोष्टी ह्या अशा आपण ज्याला म्हणतो ना कोंबायला लागल्या, कारण इंडिया इटसेल्फ इज अ ह्यूज, इट्स अ व्हेरी व्हेरी बिग सेक्टर टू बी टॉक्ड अबाउट. And so with this, I stop with my lecture. Thank you so much. थँक्यू मॅडम. खूपच मोठा विषय तुम्हाला छोट्या पिरियड मध्ये सांगायला लागला. या विषयावरतीच अन्याय करत म्हणजे त्या विषयावरती खरंच अन्याय होतो असं मला वाटतं सर, कारण खूप मोठा आहे.
बरोबर आहे. म्हणजे नद्या वेगळ्या करायला पाहिजे, पर्वतरांगा वेगळ्या करायला पाहिजे वगैरे हा वगैरे. म्हणजे भारतावरती एक आपल्याला मोठा हे स्वतंत्र करता हे येईल. केलं पाहिजे. सरांना मी सांगणार आहे ते करायला. सर आपण मागे घेतलं होतं खरं तर ओळख हो एक घेतलं भारतात होतं मारते. घेतलं हो होतं चांगलं हो झालं होतं आणि खूप छान झालं. हो. आणि राजीव सर त्याच्यामध्ये हॅलो. बोल ना. सरांच्याकडनं त्याच्यामध्ये हिमालय हे आपण शिकून घ्यायला पाहिजे. अगदी अगदी. Yes. येस. सो थँक्यू व्हेरी मच मॅडम. जीवितातर्फे आणि पार्टिसिपंट्स तर्फे तुमचे आभार मानतो. Thank you, sir. सगळ्यांसाठी एक सूचना की रविवारी म्हणजे उद्या कुठलंही लेक्चर असणार नाही आणि परत सोमवारी म्हणजे परवा मॅडमचंच लेक्चर आहे. त्याच्यामध्ये आपण ह्युमन जिओग्राफी असा विषय बघणार आहोत. तर मॅडम त्यामुळे फार धन्यवादाचे फार जास्त आता बोलत नाही कारण तुम्ही परत एकदा आम्हाला भेटणार आहात. Yes, sir. हो. तर आणि आता राजीव सर परत हो. परत हा विषय असाच आहे हो हो. की ये तो ट्रेलर आहे, पिक्चर अभी बाकी अगदी आहे. अगदी अगदी. येस येस येस. तर आता मी बाकीच्या सगळ्यांना विनंती करतो की तुमचे काही प्रश्न असतील तर मॅडमला विचारा. मॅडम नमस्कार, मी विकास कुलकर्णी बोलतो. नमस्कार सर. सर काय जे काही तुम्ही सांगितलं ना म्हणजे खरोखरी पहिली चौथी पासून जो काही भूगोल होता तो हा. पुन्हा ब्रशअप झाला कारण त्याच्यापेक्षा खूप त्यामध्ये ऍड झालं आणि हो. विदिन द पिरियड ऑफ जस्ट अन आवर अँड हाफ हे सगळं घेणं नुसते हे जे टायटल्स त्याची हेडिंग होते ती वाचायला सुद्धा एवढा वेळ लागला असं एवढं तुम्ही पटापट सांगितलं आम्हाला आनंद वाटायचा. धन्यवाद सर. हो थँक्यू. काही प्रश्न नसतील तर सर तुम्ही खरं तर शेवट करा कारण हा विषय तुमचा आहे तर त्यामुळे या विषयीचं एक शेवटचं 2 मिनिटात तुम्ही बोलून मग आपण मीटिंग संपवूया. नाही हे खरंच आहे म्हणजे परंतु मॅडमनं खूप चांगलं म्हणजे त्यांना विकास कुलकर्णी यांच्याकडनं पावती मिळाली आहे त्यांच्या लेक्चरची. खूपच छान त्यांनी माहिती सांगितली. अतिशय म्हणजे हा नेहमीप्रमाणेच हा बराच मोठा कॉम्प्लेक्स असा विषय आहे, कठीण विषय आहे. सोपा करून सांगणं तसं अवघडच आहे खरं तर. परंतु खूप छान त्यांनी सांगितलं. थोडंसं त्यांना मराठी टर्मिनॉलॉजीमुळे थोडं त्यांची गडबड झाली असेल त्याबद्दल वी आर व्हेरी सॉरी फॉर दॅट. पण बेसिकली आम्ही मराठीमध्येच ठेवलेलं आहे. नाही सर मी पुढचं त्यामुळे. माझं लेक्चर आहे ना त्याच्यामध्ये मी प्रयत्न करते जास्तीत हा. जास्त वापरायचा. नाही पण सर थोडी टर्मिनॉलॉजी ज्या आहेत ना त्या खूप मराठीमध्ये नाही हे करतायत सर. नाही बरोबर आहे ना बरोबर आहे. Yeah. त्याच्याबद्दल काही नाही प्रॉब्लेम. येस सर. ओके ओके राजीव थांबू आपण. हो चालेल. सगळ्यांना गुड नाईट. आजचं सेशन संपतंय असं मी जाहीर करतो. आपण आता डायरेक्ट सोमवारी भेटायचं. सोमवारी संध्याकाळी Yes. 6:30 वाजता. येस सर. त्याची लिंक थँक्यू मी सो पाठवतो. मच. हो थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच ऑल पार्टिसिपंट्स. थँक्यू कारलेकर सर. थँक्यू Thank राजीव you. सर. थँक्यू. थँक्यू. Yeah.